फडणवीस माझ्यासोबत विमानात बसले होते तेव्हा ते हतबल होते. फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं विधान, गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून त्यांचेही पंख कापले, ठाकरेंची टीका. मी कर्जमुक्ती केली होती, महायुती सरकार कर्जमाफी देतंय, ठाकरेंची टीका. माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, ठाकरेंचा हल्लाबोल. परभणीतील सभेमधून संजय राऊतांची फडणवीस माझ्यासोबत विमानात बसले होते तेव्हा ते हतबल होते. फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम सुरू आहे. उद्धव ठाकरेंचं विधान, गडकरी पंतप्रधान झाले असते म्हणून त्यांचे पंख छाटले, ठाकरेंची टीका. मी कर्जमुक्ती दिली होती, महायुती सरकारनं कर्जमाफी दिली आहे, ठाकरेंची टीका. माफी गुन्हेगारांना दिली जाते, शेतकऱ्यांना नाही. मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं, ठाकरेंचा हल्लाबोल. परभणीतील सभेतून संजय राऊतांची संजय जाधवांवर टीका, तर शिव्यांची लाखोली वाहत साधला निशाणा. चापटी मारून नाही, तुडवून दाखवणार, राऊतांचा इशारा. तर मोदींना 12 वर्षात विकास सापडला नाही, यांना काय विकास सापडणार, राऊतांचा सवाल. लोहगडावर केतन अग्रवालच्या हत्येचं रिक्रिएशन सुरू. सिया आणि चेतनला घेऊन पोलीस लोहगडावर दाखल. हत्येची घटना कशी घडली या संदर्भात आरोपींकडून माहिती घेणं सुरू. पोलिसांकडून आज लोहगड सर्वसामान्यांसाठी बंद. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती उघड. लोहगडावरून केतनला कसं ढकलायचं याची सिया आणि चेतननं केली होती रंगीत तालीम. हत्या कशी करायची हे गुगल आणि यूट्यूबवर केलं होतं सर्च. टीईटीचा पेपर 1.5 कोटी रुपयांना विकण्याचा होता कट. तर मुख्यमंत्र्यांकडून एसआयटी चौकशीचे आदेश. राज्यात ठिकठिकाणी टीईटी पेपर फुटी विरोधात आंदोलन. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना धमकी. 20 कोटी रुपयांच्या खंडणीची धमकी. बिश्नोई गँगची नावं ऑडिओ क्लिपद्वारे धमकी. तर पैसे न दिल्यास थेट रोहित शेट्टींवर निशाणा साधण्याचा इशारा. लोकल हत्याकांडानंतर मुंबईत पुन्हा चाकू हल्ल्याची घडली घटना. धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून 35 वर्षीय तरुणावर चाकूनं हल्ला. हल्ल्यानंतर चाकूचा धाक दाखवत आरोपी फरार. मुंबईत 30,000 लोकांना मारण्याचा होता कट. रिकाम्या कॅप्सूलमध्ये झिंक फॉस्फाईट घालून वाटप. भायखळ्यामध्ये मोहरमच्या मिरवणुकीच्या दरम्यानची घटना. आरोपी पेनकिलरच्या नावाखाली वाटत होता विषारी गोळ्या. राज्यात आजपासून 1 जुलै दरम्यान हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज. तर 2 ते 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा. जून महिन्यामध्ये जाणवला एल निनोचा प्रभाव. मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या तानसा तलावानं गाठला तळ. धरणामध्ये अवघा 0.77% पाणीसाठा शिल्लक. 2 दिवसांमध्ये तानसातून पाणी पुरवठा बंद होण्याची ही शक्यता. नाशिक जिल्ह्याला जून अखेरीसही पावसाची प्रतीक्षा. जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 20% पाणीसाठा शिल्लक. गंगापूर धरणातील पाणीसाठा थेट 30%वर आला. पाऊस लांबल्यास आठवड्यातून 2 दिवस पाणी कपातीची ही शक्यता. महिला T20 विश्वचषकामध्ये आज भारतीय संघासाठी करोया मोरोची परिस्थिती. आज गतविजेत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या भारताचा सामना. तर
उपांत्य फेरीच्या शर्यतीमध्ये कायम राहण्यासाठी भारताला सामना जिंकावाच लागणार. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या भूकंपातील मृतांचा आकडा वाढून 1400 वर गेला. भूकंपाच्या धक्क्यांमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे.